गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी शेवाळे सर. बघा, गेल्या वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे 3 व्हिडिओज पार्ट्स ऑफ स्पीचवर तयार केले होते. आज आपण एका नव्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच काय असतं त्याच्याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 10वी 12वी इवन स्पर्धा परीक्षा या सगळ्या परीक्षांमध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचा उद्देश असा आहे की बघा, जसं एक नववधू असते, तिला जे विविध सोन्याचे चांदीचे अलंकार किंवा आभूषण तिने परिधान केले तर ती सुंदर दिसते. तसंच भाषेला सुद्धा सौंदर्य प्राप्त व्हावं यासाठी काही अलंकार असतात, ज्यांना आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतो, म्हणजे शब्द अलंकार असं म्हणतो. तर फिगर ऑफ स्पीच काय असतात तर त्याच्यात म्हटलेलं आहे बघा, द फिगर्स ऑफ स्पीच इज द यूज ऑफ डिफरंट फॉर्म्स और आयडियाज और एक्सप्रेशन टू ॲड टू इम्पॅक्ट और इफेक्ट टू टेक्स्ट. कवितेच्या ज्या लाईन्स असतील बघा, त्या विशिष्ट अलंकार व्यक्त करत असतात. मग हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला नेहमी येतो, SSC असो की HSC असो. मग त्याच्यातले बेसिक जे काही अलंकार असतील त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्र बघा, आपण सोप्या पद्धतीने सोप्या अलंकाराकडून अवघड अलंकाराकडे जाणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेलच काही अलंकारांची माहिती, तरीसुद्धा आपण इथं थोडक्यात संक्षिप्त आणि चांगल्या पद्धतीची माहिती जाणून घेऊया. मित्र बघा, अलंकार म्हणजे काय आपण बघितलं, शब्द अलंकार काय असतात, फिगर ऑफ स्पीच काय असतात. तर त्याच्यामध्ये आजचा पहिला जो आपला टॉपिक आहे तो आहे अलिट्रेशन नावाचा. तर अलिट्रेशन अलंकार काय असतो याच्याविषयी आपण आता जाणून घेऊया. ओके, याला अनुप्रास अलंकार असं मराठीत म्हणतात. या अलंकाराचा उद्देश आणि हेतू काय तर जाणून घेऊया. बघा, when sounds are repeated in sentence for pleasing musical effect, the figure of speech is alliteration, is an alliteration. बघा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, alliteration म्हणजे काय, साऊंड्स आर रिपीटेड. आता बघा, वाक्यात किंवा चरणात असेल, कवितेचे चरण असतील, शब्दांच्या सुरुवातीस एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते, म्हणजे त्याला तो परत आलेला असतो. त्यालाच आपण अलिट्रेशन अलंकार असं म्हणतो. तर मित्र बघा, हे एक उदाहरण बघूया. हे 10वीच्या एका पुस्तकात दिलेलं उदाहरण आहे. म्हटलेलं आहे, ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. या ठिकाणी बघा, एच हा जो वर्ड आलेला आहे, ही एच हा काय झालेला आहे या ठिकाणी, तो रिपीट झालेला आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे, त्याचं उत्तर कसं आहे परीक्षेत, रिपिटेशन ऑफ साऊंड एच. आता बघा, पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरणामध्ये दिलेलं आहे बघा, पुढचं उदाहरण म्हटलेलं आहे त्यानं बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. आता या वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहज उत्तर देता येईल का, बी हा जो काही लेटर आहे अक्षराच्या या स्पेलिंगच्या सुरुवातीला हा रिपीट झालेला आहे, म्हणजेच हा त्या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार आहे. पुढचं बघा, इथं अनेक उदाहरणं आलेली आहेत. डिसिजन आय मस्ट मेक, बास्केटफुल मून. म्हणजे जेवढे काही उदाहरणं आहेत ते तुम्हाला अलिट्रेशन सहज त्या पद्धतीने शोधता येतील. आता मित्रांनो बघा, जसे आपण अलिट्रेशन या अलंकाराला सोप्या पद्धतीने जाणून घेतोय, आता बघा, हेच नाही तर आपण एका पुस्तकाचा सुद्धा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो. बघा, मी तुम्हाला उदाहरण, मित्रांनो बघा, खाली एक पुस्तकात एक पोएम आलेली आहे. या पोएममध्ये एक उदाहरण आलेलं आहे बघा. आता तुम्ही जर म्हटलं, या ठिकाणी पहिलीच लाईन जी काही दिलेली, द पर्सन आय एम लुकिंग फॉरची, ही जी काही आपण म्हटलेली ही लाईन बघा, ह्या लाईनमध्ये
या लाईनमध्ये तुम्हाला काय म्हटलंय, इफ यू डू नॉट गेट लोवर्ड इन युअर ओन आईज, हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, यू हा रिपीट झालेला आहे बघा. यू तुम्ही बघितलं असेल इथं. अशा पद्धतीने तुम्हाला सदर कवितेतले अनेक लाईन्स तुम्हाला त्या पद्धतीने शोधता येतील. तुम्ही कुठलंही उदाहरण घेतलं तर ते इझिली शोधता येणार आहे. आता एक ट्राय म्हणून बघा, तुम्ही पुढचं एक उदाहरण घेऊ शकतात. अजून तर एकच उदाहरण आलेलं आहे का? नाही, अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आलेली आहेत. उदाहरणार्थ बघा, खालची लाईन बघूया डायरेक्ट, युअर बेकन लाईट फॉर पीपल फार अँड वाईट. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, फारचा एफ हा काय या ठिकाणी रिपिटेशन झालेला आहे, म्हणजेच त्यामध्ये काय दिलेलं आहे की या ठिकाणी एफ साऊंड हा रिपीटेड आहे, म्हणून त्या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार आहे. मग अशा अनेक उदाहरणं तुम्हाला परीक्षेत सोडवता येतील. ओके, तर बघा हा होता अलिट्रेशन विषय. आता आपण पुढच्या याच्या विषयीची उदाहरणं बघूया. अलिट्रेशन अलंकार काय असतो आपण जाणून घेतला. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला शोधता येतील, बनवता येतील किंवा त्या पद्धतीने भरपूर उदाहरणं आहेत. प्रत्येक 10वी 12वी इव्हन FY SY या प्रत्येक पुस्तकातून आपल्याला ती उदाहरणं घेता येतील. आता त्याच्या पुढचा जो काही माझा फिगर ऑफ स्पीच आहे तो थोडा वेगळा आहे, तो सुद्धा तुम्हाला सोडवता येईल इझिली, ज्याचं नाव आहे रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे काय, पुनरावृत्ती. आता तुम्ही पण म्हटलं तिथं अलिट्रेशनमध्ये पुनरावृत्ती होती, तर रिपिटेशन आणि अलिट्रेशनमध्ये फरक आहे. त्या ठिकाणी काय झालं होतं बघा, याची डेफिनेशन दिलेली, वेन वर्ड्स आर रिपीटेड. तिथं काय दिलेलं होतं, वेन लेटर्स आर रिपीटेड. तिथं लेटर रिपीटेड होतो, लेटर्स जसं अल्फाबेट जे असतील त्याच्यामधले. तर इथं काय म्हटलंय, वेन वर्ड्स आर रिपीटेड इन अ सेंटेन्स फॉर प्लीजिंग म्युझिकल इफेक्ट्स फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. म्हणजे तुम्ही म्हटलं असेल काय, शब्द असतील, एखादी कवितेची लाईन्स असेल, त्यामध्ये वर्ड्स रिपीट होतात बघा. तर मित्रांनो बघा, रिपिटेशनमध्ये म्हटलंय आपण त्या पद्धतीने बघाय. आता हे उदाहरण घेऊया, वेकअप लिटल गर्ल वेकअप. या सर्व वाक्यामध्ये काय झालेलं आहे, वेकअप हा शब्द काय झालेला आहे, दोनदा आलेला आहे, म्हणजेच काय रिपीट झालेला आहे. वेकअप इज रिपीटेड वर्ड्स किंवा वर्ड आलेला आहे, बरोबर. पुढचं बघा, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. 10वीचं उदाहरण आहे बघा. यामध्ये काय म्हटलंय, स्मॉल हा वर्ड या ठिकाणी रिपीट आहे बघा, रिपिटेशन ऑफ वर्ड. आता आपण त्या पद्धतीने ती जो अजून एक पुढची एक लाईन घेतो मी बघा. 12वीची एक पहिलीच पोएम आहे द सॉन्ग ऑफ ओपन रोड नावाची, आणि त्याच्यामध्ये बघा एक उदाहरण मी तुम्हाला घेऊ इच्छितो. ते उदाहरण बघा असं दिलेलं आहे इथं. तुम्ही जर बघितलं तर हे उदाहरण बघा. या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे बघा, आय कॅरी देम मेन अँड वुमन, आय कॅरी देम विथ माय वेनेवर आय गो. सदर लाईनमध्ये काय केलेलं आहे, आय कॅरी हा जो वर्ड आहे हा रिपीट झालेला आहे, आणि म्हणून रिपिटेशन ऑफ वर्ड्स कॅरी देम. जो कॅरी देम शब्द आहे हा रिपीटेड आहे, म्हणून त्या ठिकाणी रिपिटेशन अलंकार आहे. मग मित्रांनो असे अनेक उदाहरणं तुम्हाला प्रत्येक पोएममधले सोडवता येणार आहेत. आता बघा तुम्हाला उदाहरण स्वरूपाने आपण जर घेतले ते असे त्याच नाही, तर 12वीचे अनेक पोएम्स आहेत. त्या प्रत्येक पोएममध्ये आपल्याला तो प्रश्न सोडवता येणार आहे. इव्हन 10वीचे असतील त्याच्यामध्ये FY SY असतील तिथं सुद्धा हा प्रश्न सोडवता येणार आहे. म्हणजे काय रिपिटेशन म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला हे कळून चुकलं असेल की ज्या ठिकाणी शब्द रिपीट झालेले आहेत. मग ही खालील जी जेवढी उदाहरणं तुम्ही बघताय ही सगळी उदाहरणं या रिपिटेशन अलंकाराची. मग तुम्हाला हे पण लक्षात हवं की रिपिटेशन अलंकार आणि अलिट्रेशनमध्ये काय फरक आहे. ओके, चला मग आता मित्रांनो आपण पुढच्या अलंकाराकडे वळूया, ज्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. याच्याविषयी काही शंका असतील तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य पाठवायचे. ओके, तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या, कुठल्याही कवितेतलं घ्या, आपण त्या कवितेतलं उदाहरण इझिली त्या पद्धतीने काय करता येईल आपल्याला शोधता येईल. आता बघा सांगण्याचा उद्देश काय आपल्याला की जो शब्द रिपीट झालेला आहे
आता बघा काही पोएममध्ये पूर्ण लाईन रिपीट होत असते आणि ती रिपीट झालेली लाईन सुद्धा त्या ठिकाणी रिपिटेशन अलंकारामध्ये येत असते. आलं लक्षात? मग आता पुढच्या अलंकाराकडे वळूया आणि त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. पुढचा अलंकार आहे तुमचा अँटिथिसिस. ओके, मग या तिसऱ्या अलंकाराविषयी माहिती घेताना बघा मित्रांनो, बघा अँटिथिसिस काय असतो. साधी सोपी सरळ व्याख्या आहे जो बऱ्याचशा पोएममध्ये विचारला जातो. जे विचारले जाणारे जे काही असतील त्याच्याविषयी आपण विशेष व्हॅल्यू देतोय किंवा त्यांनाच आपण प्रेफर करतोय. मग अँटिथिसिस म्हणजे काय? विरोध अलंकार. आता याच्यामध्ये बघितलेलं आहे अँटिथिसिसची उदाहरणं बघा. अँटी मीन्स काय? अपोजिट. हा जो शब्द याची फोड केलेली आहे अँटी आणि थिसिस. आणि थिसिस म्हणजे काय? आयडिया किंवा नोशन, म्हणजे एखादी कल्पना विचार असेल त्याला आपण त्या पद्धतीने म्हटलेलं आहे. त्याची डेफिनेशन बघा. where two contradictory words or ideas are placed close to each other to highlight the contrast, the figure of speech is an antithesis. इथं काय म्हटलेलं आहे? कॉन्ट्रॅडिक्टरी वर्ड्स, त्या आयडियाज असतील किंवा वर्ड्स असतील तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? दोन विरोधी कल्पना असतील, शब्द असतील, ते एका वाक्यात आलेले असतील, एका कवितेच्या एक किंवा दोन लाईन्समध्ये आले असतील, त्यांना त्यांचं सादरीकरण करणं म्हणजेच त्याला आपण अँटिथिसिस म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, सोपं उदाहरण घेऊया. पुढचं म्हटलेलं आहे शी कम्स अँड गोज. दिलेलं वाक्य बघा, शी कम्स अँड गोज. त्या ठिकाणी काय म्हटलं काय? बोथ आर द कॉन्ट्रॅडिक्टरी वर्ड्स. येण्याचे आणि जाण्याचे विरुद्ध क्रिया आहेत, म्हणजे काय? अपोजिट आयडिया आहेत. आणि अपोजिट आयडियाज असल्यामुळे त्याचं उत्तर असं येईल परीक्षेत, कम्स अँड गोज आर कॉन्ट्रॅडिक्टरी वर्ड्स प्लेस टू क्लोज टू इच अदर टू हायलाइट द कॉन्ट्रास्ट. आता एवढं उत्तर नाही जमलं तर तुम्ही काय करायचं? हे दोन वर्ड जे कम्स अँड गोज आर कॉन्ट्रॅडिक्टरी वर्ड्स, तरीसुद्धा तेवढं उत्तर ॲक्सेप्ट केलं जाईल. तर हेच नाही, अशा अनेक उदाहरणं आपल्याला सोडवता येणार आहेत. पुढचे बघा त्याच्यामध्ये. आता आपण जर बघितलं अँटिथिसिसची उदाहरणं पुढची, तर आपण अनेक उदाहरणं त्या पद्धतीने सोडू शकतो. त्याची 12वीच्या ज्या विविध कविता आहेत, ज्या पोएम्स आहेत, त्या पोएम्समध्ये सुद्धा अँटिथिसिस अलंकाराची उदाहरणं आलेली आहेत आणि त्याच्यासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. मग बघा, तुम्ही म्हणाल बुवा कवितेचे जेवढे कळवे असतात लाईन्स, त्या प्रत्येक लाईन्सवर विशिष्ट फिगर ऑफ स्पीच फ्रेम केलेला असतो. मग आता बघा, उदाहरणार्थ तुम्ही जर बघितला अँटिथिसिसमध्ये, तर या ठिकाणी अँटिथिसिस जो अलंकार आहे याच्याविषयी जर आपण जाणून घेतलं तर पुढचं हे येतं बघा. 6वी पोएम आहे 12वी बोर्डाच्या बुक्समध्ये. पोअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड यू कम डाऊन. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? अँटिथिसिसमध्ये काय? वर्ड अप अँड डाऊन हे दोघं काय केलेले आहेत? विरुद्धार्थ शब्द आलेले आहेत बघा. वर्ड्स अप अँड डाऊन इज अपोजिट टू इच अदर. दोघं ते वेगवेगळे आलेले आणि साहजिकच त्या पद्धतीने आपण ते घेतलेत. म्हणजे इथं काय करायचं आहे? तुम्हाला कुठलीही लाईन दिली कवितेची तर ती लाईन्समधून तो अलंकार आपल्याला शोधता आला पाहिजे. त्या अपोजिट वर्ड्स आपल्याला शोधता येणं. आता बघा पुढच्या पोएम आहे, ती जी पोएम मी तुम्हाला दाखवली होती त्याच्यामध्ये बघा पहिली लाईन्स बघा. इथं म्हटलेलं आहे इफ यू डू नॉट गेट लोवर्ड इन युअर ओन आईज व्हाईल यू रेज युअर सेल्फ दोज ऑफ ऑदर्स. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, दोन वर्ड आलेले, दोन लाईन मी इथून ते इथपर्यंत घेतले, पण या लाईन्समध्ये लोवर्ड हा शब्द बघितला आणि रेज हा शब्द बघितला. बोथ आर द कॉन्ट्रॅडिक्टरी वर्ड्स. म्हणजे काय घेतलेलं आहे त्या ठिकाणी? ते विविध वर्ड आलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण घेतलं. मग चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण घेऊया. पुढच्या व्हिडिओला नवीन माहिती उर्वरित अलंकाराविषयी घेऊया. थोडक्यात आपण आज काय शिकलो ते बघूया. बघा, आपण पहिल्यांदा घेतलं अलिट्रेशन अलंकार. अलिट्रेशन अलंकार काय असतो त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली.
दुसरा रिपिटेशन अलंकार काय असतो तो घेतला. अलिट्रेशन मध्ये काय असतं ते जाणून घेतलं. नंतर रिपिटेशन काय असतं ते जाणून घेतलं. नंतर त्यानंतर आपण अँटिथिसिस विषयी बोललो. तर ह्या अलंकारावर फिक्स प्रश्न असतात. हे तुम्हाला परीक्षेत सोडवता आलीच पाहिजे. तो प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे. ओके. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित अलंकारांची माहिती घेऊया. ओके. सी यू.